थेपला खिलाएगा पुकी चालून पुकीच करताय आधार. व्हिएतनामला येऊन सगळे इंडियन जेवणच जेवायला लागलोय. 440 lakh. हॅलो गाईज, आज आमचा पहिला दिवस आहे व्हिएतनामचा आणि आज आमच्या इटरनरी काय आहे माहित नाही. असं बोंगला फिरणार आहे फ्री मध्ये. आणि आता जरी नाश्त्याला निघालो इथे खाली. फोकट का नाश्ता सोडणे का नाही मग 10 मिनिट नाश्ता असतोय. हरा गेला लगेच. खुर्च्या आहेत की मस्त की आता नाश्ता करायचा. हे बघा इथं पण लेट झाले. आम्ही नाश्ता संपत आलाय. एवढं काय रिक्वेस्ट करून करून मागवलं त्यांना काय मिळतंय काय. अस्मी टोस्ट वाले लेट मेंबर आता आले. व्हिएतनाम सिटी टूर चालू झालेला इथं. काय ना आपल्यासारखंच आहे. झाडं पण आपल्यासारखीच आहेत, गाड्या पण आपल्यासारख्याच आहेत, इलिगल पार्किंग आपल्यासारखंच आहे, ते पण चालतंय. इथली आपल्यासारखीच आहेत. झाडं तोडलं की दळणाला घेऊन जाते. होम डिलिव्हरी. सोनाटा प्रीमियर हॉटेल अँड स्पा मध्ये आमचा स्टे आहे आज आणि उद्या. आणि आता चालत जाऊ. इथे काहीतरी बघूया मुंबईत फिरत. इथं आता आम्ही गाडी रेंटवर घेतल्यात हे बघा. आणि हेमलेट कंपल्सरी आहेत सगळ्यांना हे बघा इथं. ये देखो मेकअप कर रही इधर तू. क्या लग रही है पीके. कंसर्ट अच्छा लग गया मेरे को पीके वाला. पंकज आहे मी इथे. सौरभ आहे आणि अजून 2 गाड्या बाकी आहेत. हम पैसेंजर प्रिन्सेसेस हम दोनों में रोहन. तो आता आम्ही निघालो ट्रेन स्ट्रीट कॅफेला. इथून काहीतरी 2 किलोमीटर आहे. आता इथे ट्रेन स्ट्रीट कॅफे जवळ इथे भगवान भरोसे पार्किंग केलंय. काय माहित नाही. हेल्मेट हातात घेऊन निघालो सगळे. भगवान इथल्या भगवानचं नाव घे रे बाबा. ते कुठल्या तरी भगवान इथल्या भगवानच्या भरोसे पार्किंग केलं. आता आम्ही आलो इथला मोस्ट फेमस कुठेतरी बघितलं असणार तुम्ही. ट्रेन जाते इथनं मधनं. आणि आता 2 वाजता ट्रेन आहे. आणि आता अराउंड इथे 1:15 वाजलेत. जेव्हा इथलं ट्रेनचं टायमिंग आहे बघून घ्या. याच्या टायमिंग कोण कधी येणार असेल तर. भांडणार इथे भांडणं चाललेत. कॉफीसाठी भांडणं चाललेत. ट्रेन हीच ती जागा जिथून ट्रेन येतात. जसे इकडून इकडे. आणि त्या साईडनं पुढे गेलं की पुढे स्टेशन आहे. Excuse me. कैसा था. Excuse me. Can I get sugar? अरे मत रुक शक्कर. अरे रुक ना. थोड़ा मिल्क चाहिए. हाँ सौरभ मिल्क चाहिए उसमें और थोड़ा सा यार. हाँ देखो 15 लाख रुपए मिळत आम्हाला आता. 50 लाख 3 नोट. एक सेकंड. इधर भी दिखा. ये देख कितना है वो. 1 2 30 लाख भाई. थेपला खिलाएगा. क्या चल रहा है. इसको रौनक तेरा डन. मैं तो सिर्फ इसका भी. अरे इसको दे इसको. अरे उतना ही काफी है. तुम लोग खाते हो, कुछ नहीं समझता. उसको चम्मच दे रहे मैं ये ले लेती. अरे पी अभी भाई पी. बहुत आरार करता है आरार. गया भाई वो. नाउ इट्स रौनक भैया की बारी. ओ भाई साहब. हाँ करो भाई. एक मिनट रुक. पीने के पहले. अरे भाई. अरे कान में लगा. वो मेरे को भी अच्छी चाहिए थी. हाँ अरे घे की 3 दिवस झाले. हे तूने ना पीले दे. कॉफी आणि काय काय खाल्ले. फ्रेंच फ्राईज आणि बिल बघायचं. 440 लाख. टेम्परेचर 14-13 आले आणि
एवढं घालून पण आम्हाला थंडी वाजायला आणि ह्यानं तर काहीच घातलेलं नाही अजून. आता ते स्ट्रीट झालंय आमचं आणि आता आम्ही चाललोय टेम्पल ऑफ लिटरेचर. काय माहित काय आहे तिकडे, ते भैयाने सांगितले म्हणून निघालो आपण. चला आता हेच आहे ते टेम्पल ऑफ लिटरेचर. ही म्हणे त्यांची व्हिएतनाममधली फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे, फर्स्ट व्हिएतनामची, असं काय ते इश्यू आहे. टेक ओवर बाय नेचुरल व्लॉगर बट 0 सब्सक्राइबर्स 0 सब कुछ. अभी हम सिखाएंगे आपको फ्लाइट पे चढ़ना. फर्स्ट यू हैव टू डू दिस. यांना काही काम नाही ती, या दोघांना उगाच पार्क मध्ये घेऊन आले ती. हे ना उगाच पार्क मध्ये घेऊन आहे ना, काहीतरी उगाच करायला लागले ती खोल्यासारखं. हा डबल सीट. जर कुणाला व्हिएतनामला कपल साठी येत असेल तर बेस्ट जागा. कुछ तो लगा इधर. आता बघूया कुणाच्या डॉट डॉट मध्ये किती दम आहे. अरे हा ना जरा किती हे. Oh my God, अजय तुमने चढ़ जा. छोड़ मत, मैं जाऊंगा. छोड़ मत. अजय चढ़ जा उसपे. पंकज अरे चढ़ना उसपे. अरे मैं अभी हागूंगी और दम दिया भाई साहब चढ़ जाओ. चढ़ना. चढ़ेंगी तो मेहनत क्या. एक 1 2 ये बोलो मेरे. पागल है क्या यार तू. सो आता मी या विनकॉम सेंटर मेट्रोपोलिस मॉलला आलोय. मॉल आणि वरनं रेसिडेन्शियल पण आहे आणि आम्ही दोघं चालूय पुढे. आम्हाला माहित नाही बाकीचे कुठे आहे सगळे, अजून माहित नाही येणार आहे का नाही. लास्ट ऑप्शन आम्ही हॉटेलला जाणार डायरेक्ट इथनं. बघा पुकी चालू पुकी. तिकडे काय इथे काय पांडा पुकी. अरे हाँ मैं भी पैंडा पे ही हूँ. हाँ ये भी. और ये देखो ब्रो हे बेटर है रोहन. ऐसे हो जाएगा. तुम लोग पैर के बैठ जाओ ना. तो इधर देखो इधर. ये पार देख. नमूने दिख रहे भाई, नमूने. दिखा देखो इधर. अरे ज्यादा ही कौन किया होगा तुम लोग फैशन में. इथं मॉल मध्ये आलोय आणि इथं सगळ्यांना विचारतोय की फूड व्हेज आहे का नॉनव्हेज आहे, कसं चेक करायचं. तर कुणाला माहित नाही इथं, म्हणजे त्यावर काही साईन पण नाही की हे वेगन फूड आहे का नॉनव्हेज फूड आहे. आम्ही खायचं कसं आता इथं. ते बघा इथे सगळे वाचलं तर त्या बारके पोराला विचारलं, इथल्या स्टाफला विचारलं, स्टाफ पण म्हणते आम्हाला माहित नाही. तो सगळे फिरून आला. इथं एक आता एक 6-7 लाख रुपयाची शॉपिंग केलेलं आहे. काय जॅकेट शर्ट आणि काय काय घेतलंय. व्हिएतनामला येऊन सगळे इंडियन जेवणच जेवायला लागले. पनीर पराठा, आलू पराठा, मिक्स पराठा सगळं ते झाले. एका दिवसात कंटाळे सगळे इथलं जेवायचं. दिवस पण संपला नाही. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग गाईज. अजून व्हिएतनामचे 3-4 व्लॉग्स पेंडिंग आहेत, ते येतील हळूहळू आणि ते ह्याच्यापेक्षा मजेशीर आहेत. आणि बाकी हा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.